टाटा IPL 2024 मधील सामने आता खऱ्या अर्थाने अधिक रंगतदार आणि रोमहर्षक होत आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल याची उत्सुकता टिकून राहत असल्यामुळे प्रेक्षकही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत उत्सुकतेने सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. टाटा IPL 2024 मालिकेतील 48वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात कलकत्त्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर रंगला. या सामन्यात कोणत्या संघाने बाजी मारली, तसेच कोणते खेळाडू गेम चेंजर्स ठरले, या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत विश्लेषण करणारे यूट्यूबवरील हे एकमेव चॅनल आहे. आजवर झालेल्या सर्व सामन्यांचा आस्वाद आपण आपल्या मराठीत येथे घेऊ शकता. आपला सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. मुंबई विरुद्ध तुफानी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारलेल्या दिल्लीची फलंदाजी कोलकाता विरुद्ध मात्र ढेपाळली. अति आक्रमकतेच्या नादात दिल्लीचा डाव 20 षटकात 9 बाद 153 धावांवर रोखला. कर्णधार ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची फटकेबाजी दिल्लीसाठी महत्त्वाची ठरली. वरुण चक्रवर्तीने 3 तर वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आपले इरादे स्पष्ट केले. सलामीवीर पृथ्वी शॉने 3 खणखणीत चौकार मारत कोलकाताला धोक्याचा इशाराही दिला, परंतु दुसऱ्या षटकात वैभव अरोराने पृथ्वीला बाद केले आणि येथूनच दिल्लीच्या फलंदाजीला गळती लागली. एकामागून एक फलंदाज बाद होत राहिल्याने दिल्लीचा अर्धा संघ 11व्या षटकात केवळ 13 धावांवर गरज झाला. कर्णधार ऋषभ पंतने डाव सावरण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. त्यामुळे धावगतीला वेग देण्यासाठी तो आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याआधी 9व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर हर्षित राणाने पंतचा सोपाल झेल सोडला होता. त्यावेळी पंत केवळ 18 धावांवर खेळत होता, मात्र या जीवदानाचा त्याला फारसा फायदा घेता आला नाही. चक्रवर्तीने पंत, ट्रिस्टन स्टब्स आणि कुमार कुशाग्रा यांना बाद करत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. दिल्लीकरांना एकही अर्धशतकी भागीदारी करता आली नाही. कुलदीप यादवने तळाच्या फलंदाजांसोबत केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीला समाधानकारक मजल तरी मारता आली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 9 गडी गमावले. दिल्लीच्या 3 फलंदाजांना KKRच्या वरुण चक्रवर्तीने बाद केले. त्यांच्यामुळेच दिल्लीचा संघ बॅकफूटवर गेला. हे मैदान गोलंदाजांना साथ देईल असा अंदाज असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या फिलिप सॉल्टने 33 चेंडूंवर याच अवघड मैदानावर 68 धावा केल्या, तर सुनील नरेन 15 धावा काढून बाद झाले. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरच्या सांगण्यावरून रिंकू सिंगने फटकेबाजी केली आणि 16.3 षटकात 3 गडी गमावून 157 धावा करत सामन्यात एकतर्फी विजय मिळविला. दिल्लीच्या 3 फलंदाजांना बाद करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा KKRच्या या यशात सिंहाचा वाटा आहे. याविषयी आपल्याला काय वाटते ते कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून अवश्य कळवा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल, तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.